नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये तुळशीला पाणी का घालावे याविषयी आध्यात्मिक कारण सांगितले आहे। याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका। भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे। तुळस ही आरोग्यदायी आहे, त्याचप्रमाणे तुळशीला पूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे। तुळशीला पाणी का घालावे याबाबत पुराणात एक कथा सांगितली आहे। जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो। आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना फार त्राही करून सोडलेले असते। त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो। मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात। विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते। तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो। त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रताचा भंग करणे हा उपाय उरतो। ते करण्यासही कुणी धजावत नाही। अखेर ही जबाबदारी विष्णू स्वीकारतात। जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात। आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते। तिच्या पतिव्रताचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो। देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शरीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते। नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले खऱ्या रूपात प्रकटतात। संतप्त झालेली वृंदा विष्णूला दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसा तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते। भगवंत तिची माफी मागतात तेव्हा वृंदा म्हणते की तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्वीकारेल? तेव्हा भगवंत म्हणतात की मी तुझा स्वीकार करेन। इतकेच नव्हे तर ते तुझी पूजा करतील, त्यांच्यावर माझी कृपा असेल। त्यानंतर वृंदा सती गेली। पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला। देव दगड होऊन पडले, त्याला शालिग्राम म्हणतात। ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले आणि तीच ही तुळस। वृंदेच्या नावावरून ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते। तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली, तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीबरोबर लावला जातो। ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यावर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा आहे। याच विचाराने वारकऱ्यांनीही तुळशीला आस्थागायत पूजनीय मानले आहे। एवढे महत्त्व तुळशीला आहे म्हणूनच पहाटे तुळशीला पाणी घालावे। ही सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।